नमस्कार शेतकरी मित्रांनो. कर्जमाफी 2023-24 संदर्भातील खूप मोठा निर्णय शासनाचा जाहीर झालेला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कर्जमाफी देऊ असं शासनाचं जाहीर आव्हान आहे राज्य शासनाचं तसेच केंद्र शासनाचं. तर शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शासनाने हा खूप मोठा निर्णय गेल्या मागच्या काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पार पाडलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी म्हणजेच की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करू असं शासनाने एक मोठं आश्वासन मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिले. तर कोणत्या शेतकऱ्यांना किती लाखापर्यंतच्या कर्जाचा लाभ भेटणार आहे व कोणत्या सालातील शेतकऱ्यांचं किती वर्षापासून ते कितव्या सालापर्यंत सर्व सरसकट कर्जमाफी होणार आहे, किती लाखापर्यंत, किती हजारापर्यंत, किती रकमेपर्यंत ती कर्जमाफी होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप न करता, कुठेही बंद न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असेल, आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असले तर माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवरती आणत असतो. तर शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत सुरू करण्यात आली होती. तर त्या योजनेचा आपण पुरेपूर आढावा आपण या व्हिडिओमध्ये आता घेणार आहोत. तर शेतकऱ्यांना मिळणार परत 2024-25 मध्ये लाभ. नियमित कर्ज परतफेड करणारे आपण आता पूर्ण कॅटेगरीच्या जे संपूर्ण कॅटेगरी ज्यांचे रेग्युलर वाले कर्जदार शेतकरी आहेत, त्यांचं ज्यांचं थकबाकीदार शेतकरी त्यांचं कर्ज, सर्वच शेतकऱ्यांसंदर्भातील आपण माहिती या व्हिडिओमध्ये अगदी योग्य पद्धतीने अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18 आणि सन 2018-19 या सन 2019-20 या कालावधीत विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मित्र रेग्युलर कर्ज भरतात शासनाला, त्या शेतकऱ्यांना परत लाभ देईल, प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासनाने एक मोठा निर्णय घोषित केलेला आहे. सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि दिनांक 30 जूनपासून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास सन 2018 आणि 19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2019 आणि 20 आणि 2018-19 व 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षामध्ये बँकेच्या मंजूर धोरणांच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची तारीख असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड केलेली असल्यास मुद्दल आणि व्याज म्हणजेच मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 आणि 19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवरील जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यास म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिले जाणून घेतले की पर शेतकऱ्यांना परत 50,000 रुपये रेग्युलर शेतकऱ्यांसाठी शासन मान्यता देण्यात येत आहे. मात्र सन 2018 आणि 19 अथवा 2019-20 या वर्षात घेतलेल्या असल्यास व त्याची पूर्णतः परतफेड केली असल्यास अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 आणि 19 या अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुदलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे मुदलाच्या रकमेवरती त्यांनी 50,000 पेक्षा असल्यास त्यांना मुदलाच्या रकमेवरती 2019-20 या वर्षात घेतले असल्यास अल्पमुदत पीक कर्ज मुदलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली. तर पुढील मुद्दा आहे, प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीचा एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50,000 या कमाल मर्यादेपेक्षा प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल असं शासनाने मोठं जाहीर आश्वासन गेल्या मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे. तर शेतकऱ्यांना आता कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, कोणते शेतकरी त्याच्यात पात्र ठरणार आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आता पुढे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही म्हणजे कोणते शेतकरी असे ते पात्र नाही, त्यांना लाभ मिळणार नाही, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी त्यांना याचा लाभ भेटणार नाही. महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा आणि विधान परिषदेतील जेवढे पण सदस्य, त्या लोकांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी म्हणजेच कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त ज्यांचे वेतन महिन्याचे येत असतील त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून त्यांना ही कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. राज्य सर्व
सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, एस-टी महामंडळ इत्यादी व अनुदान संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन ₹25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून त्यांना याचा लाभ भेटणार नाही. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्तीस त्यांना पण याचा लाभ भेटणार नाही. निवृत्ती वेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन ₹25,000 पेक्षा जास्त येत असल्यास माजी सैनिक वगळून, फक्त माजी सैनिक वगळून हे बाकीच्यांना त्याचा लाभ भेटणार नाही. जे माजी सैनिक आहेत त्यांना याचा लाभ 100% भेटेल. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा व मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी एकत्रित मासिक वेतन ₹25,000 पेक्षा जास्त असणारे व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक या मंडळ या सर्वांना याचा लाभ भेटणार नाही. आता आपण कोणाला, कोणत्या लोकांना, कोणत्या शेतकरी मित्रांना त्याचा लाभ भेटणार आहे, कोणत्या त्याच्यात पात्र होणार आहे, या संदर्भातील थोडक्यात माहिती पुढे आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना 2 लाखाचा मोलाचा दिलासा. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज, सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती. 2 लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ. याच्यात पुनर्गठित पीक कर्ज माफ करेल असं शासनाने आश्वासन दिलेलं आहे. अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्याच्यात कोणती अर्ज करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही. थकबाकी भरण्याची अट नाही. याच्यात कोणतीही अट नाही. अर्ज करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार? 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज होणार, म्हणजे पुनर्गठित पीक कर्ज पण त्याच्यात माफ होणार आहे. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरणार आहे. राष्ट्रीयकृत व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्जही त्याच्यात माफ होणार आहे, असं शासनाचं जाहीर आव्हान आहे. सहज, सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती. आता शेतकऱ्यांनी त्याच्याकरता काय-काय करावे लागेल याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. आपला आधार कार्ड क्रमांक, बँकेची विविध कार्यकारी सहकारी बँकांच्या कर्ज खात्याशी लग्न करावे. मार्च 2020 पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याच्या सूचना फलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केले जातील. या याद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेले असेल. शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्या दिलेल्या विशिष्ट ओळख क्रमांकातून घेऊन आपल्या सरकार सेवा केंद्रातून जाऊन आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी 100% करावी, म्हणजे करावीच लागेल. पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ती जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेईल, अंतिम कार्यवाही करेल. तर शेतकरी मित्रांनो, हे होत आहे की शासनाचा महत्त्वपूर्ण असा जिया. तर या संदर्भातील तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला की आता शासन याच्यात कोणतं काय कसं नियम आणि अटी ठेवणार आहे, याच्यावरती कोणते निर्णय शासन आता जाहीर करणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत शासन याच्यावरती परत याची अंमलबजावणी करून याच्यावरती परत एक शेवटचं एक जाहीर आव्हान शेतकरी मित्रांसाठी देणार आहे. ज्यांचे रेग्युलर कर्जदार आहे, जे थकबाकीदार कर्जदार आहे आणि ज्यांचे पुनर्गठन झालेले त्या शेतकऱ्यांना पण याचा 100% लाभ मिळेल, असं शासनाने मागील काही राज्य शासनाने एक पत्रकार परिषदेमध्ये एक आव्हानात्मक वक्तव्य केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ जर कधी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. असलेच माहितीपूर्ण आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.